सांगली महापालिका निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीने जोरदार तयारी सुरू केली आहे। सांगली महापालिका निवडणुकीकरता विकासाचं नवं विजन पवारांच्या राष्ट्रवादीने मांडलं। पाणी, रस्ते, गटार हे मुद्दे सोडून आता औद्योगिक विकास आणि सांगली ही स्मार्ट सिटी घडवण्याबाबतचं विजन समोर ठेवत पक्षाने निवडणूक लढवण्याची धोरणं आखली आहेत। या संदर्भात पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली आहे। आमच्या प्रतिनिधींनी पाहूया। सांगली महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता सर्वच पक्षांनी तयारी सुरू केली। यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या पक्षाने देखील जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच एक बैठक झाली आणि या बैठकीमधून जनतेतून आम्ही आता उमेदवार ठरवू अशा पद्धतीने रणनीती आखून आता निवडणुकीला या ठिकाणी तयारीला सुरुवात केली। आपल्यासोबत राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत। एक ज्या बैठकीमध्ये निर्णय काय झाला नेमका आणि कशा पद्धतीने यावेळची व्यूहरचना आहे पक्षाची? मीटिंगमध्ये प्रामुख्याने असं ठरलं की 2008 पासून जयंत पाटील साहेब या महापालिकेचे 2-3दा सत्ता म्हणून नेतृत्व केलं। बरीच कामं जी समोरच्या पक्षाने उद्घाटन केली, काय केली ते आमच्या वेळीपासून चालू झालेली। त्यात बरेच आहे, ड्रेनेज योजना असेल, काळी खण असेल, स्वच्छ पाण्याची योजना, कुपवाडमध्ये पाणी असेल, बरेच सांगता येईल। ते इलेक्शनमध्ये वेळोवेळी सांगू। श्रेय दुसऱ्यांना बस श्रेय दुसऱ्यांना लाटलंय असं म्हणायला हरकत नाही। आणि निश्चित ह्याच्यापेक्षा चांगल्या कल्पना या शहराला काय देता येईल निश्चित। आता नवीन विजन काय आहे पक्षाची? तुम्ही एवढ्या दिवस 7 वर्ष राष्ट्रवादी बघते या ठिकाणी। राष्ट्रवादीचे नेते आमचे जयंत पाटील साहेबांचं विजन असं आहे की सांगली स्मार्ट सिटीपासून नेहमी लांब राहिली आहे। यावेळी युवा शक्ती तरुणांना घेऊन शहरामध्ये स्मार्ट सिटीची योजना राबवायची। त्यामध्ये फक्त रस्ते गटारीच्या पुढे जाऊन या शहराला औद्योगिक क्रांती कशी घडवता येईल, महिलांना रोजगार, तरुणांना रोजगार। इथला तरुण पुण्या मुंबईला नोकरीला जातो, इथल्या तरुणाला इथं नोकऱ्या मिळत नाहीत, इथं उद्योगधंद्याला चालण्याला मोठा वाव नाही। जयंत पाटील साहेबांनी मधल्या काळामध्ये सत्ताच्या काळात ज्या योजना आणल्या त्याच सुरू आहेत। नव्यानं ह्या सत्ताधाऱ्यांनी, विरोधकांनी आता ज्या सत्तेत राबवतात त्यांनी कोणत्या योजना आणल्या नाहीत। तर ह्या योजना पूर्ण करण्यासाठी, तरुणांना रोजगार देण्यासाठी, महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी, हे शहर भयमुक्त, भीतीमुक्त करण्यासाठी जे काय करता येईल या शहरासाठी ते त्यांचा राबवण्याचा मानस आहे। त्याप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरदचंद्र पवार पक्षाची पूर्ण तयारी झालेली आहे। ज्या वेळेला प्रभागातून फिरतो त्यावेळेला नागरिकांच्या, तरुणांच्या, महिलांच्या पहिल्या समस्या असतात की क्रीडांगण, पाणी, बगीचा। तर हे कुठंतरी ज्यावेळेला साहेबांनी महाआघाडीचा हा प्रयोग केला त्यावेळेला हे कुठंतरी काम एक 40-50% चांगल्या रीतीनं झालं होतं। म्हणजे आमराई सुधारणा असेल किंवा महावीर उद्यान असेल किंवा शिवछत्रपती स्टेडियमला सुद्धा 2 कोटी 20 लाख रुपये साहेबांनी निधी आणला होता। पण मध्यंतरीच्या जरा गोंधळामुळं आणि ह्या विरोधकामुळे झालेला हा सगळा परिणाम, त्यामुळे हे कुठंतरी थांबलं गेलं, खुटलं गेलं। तर आता आम्ही पुन्हा नव्या जोमाने जयंत पाटील साहेबांच्या मार्गदर्शनाखाली भागामध्ये आणि सांगली शहरातील प्रत्येक वॉर्डामध्ये ह्या नव्या तरुणांना आणि ह्याच्यासाठी काहीतरी उद्योगधंदा, खेळासाठी ह्याच्यासाठी घेऊन आम्ही ह्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार पक्षाच्या वतीने आम्ही निवडणूक लढवू। म्हणजे कुपवाडमध्ये अनेक विकासाचे मुद्दे आहेत। जवळजवळ 20 वर्षे त्या कुपवाडमध्ये मी नगरसेवक म्हणून काम केलेलं आहे। मात्र आता जे काय भरीव काम आहे, कुपवाडचा मेन म्हणजे पाण्याचा प्रश्न आमचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेबांनी मिटवला। त्याच पद्धतीनं आता भविष्य काळामध्ये त्या कुपवाडमध्ये सुसज्ज असं एक दवाखाना इमारत, आमच्या कुपवाडला मेन रोड या ठिकाणी दुभाजक, त्याच पद्धतीनं ह्या भागामध्ये सौंदर्याचं एक मोठं काम। म्हणजे कुपवाड, सांगली आणि मिरजच्या विकासाच्या तुलनेमध्ये मुख्य प्रवाहात आणणे हे प्रमुख या ठिकाणी काही राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांचं मागणं आहे। आणि यामुळेच राष्ट्रवादीनं जी आता भूमिका घेतली की जनतेतून जाऊन नगरसेवकाचा उमेदवार ठरवला जाईल, त्या देखील प्रक्रियेला आता लवकरच सुरुवात होणार आहे। राष्ट्रवादीनं या सगळ्या महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये देखील गती घेतलेलं एकूणच चित्र दिसून येत आहे। कॅमेरा पर्सन योगेश सोबत कुलदीप माने, ABP माझा, सांगली। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।